नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, तब्बल 6 वर्षानंतर आरटीओ एमईआयची 461 पदाची ही जाहिरात आलेली आहे. त्यासाठीचे ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करणं तुम्ही चालू केलं असेल. बऱ्याच जणांचे बरेच डॉक्युमेंट वगैरे काढायचे राहिलेले होते. काही जणांचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं राहिलं. एससीबीसी मध्ये मोस्टली एससीबीसीच्या विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम झाला, कारण पहिली वेळेस ते आता एससीबीसी थ्रू अप्लाय करतायत. काही लोकांचे नॉन क्रिमिलियर लागलं. तसंही नॉन क्रिमिलियर आपल्याला 27 सप्टेंबर पर्यंतच जाहिरातीमध्ये सांगण्यात आलेलं होतं, पण बाकी कुठले कागदपत्राची पूर्तता करायची राहिली होती. तर आता मित्रो, खुशखबर आहे, आपल्याला मुदतवाढ ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी मिळालेली आहे. तर ही डेट काय आहे, कशामुळे मिळाली हे आपण पुढे बघू. तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीची आरंभ 3.0 नावाची बॅच सध्या चालू झालेली आहे. ऑनलाईन ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये. ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये पुणे, संभाजीनगर आणि नाशिक या ठिकाणी ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये चालते. ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सर्वांना, जे जॉबवाले आहेत, गृहिणी आहेत, प्रत्येकासाठी फुल टाइम प्रिपरेशन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे. लगेच इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा. या वेळेस आपण महाराष्ट्रात पहिला येणाऱ्या विद्यार्थ्यांना बुलेट देणार आहोत. 2020 मध्ये सुद्धा जो पहिला आला त्याला बुलेट दिली होती. पहिला, दुसरा, तिसरा, बाकी सर्व विद्यार्थी जे सिलेक्ट झालेले आहेत 20 ते त्याच सोबत 17चे हे सर्व विद्यार्थी आहेत. आणि आता जे शुद्धीपत्रक आलं एमपीएससी मार्फत ते 22 जुलैचं म्हणजे आजच आहे. या शुद्धीपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. आयोगामार्फत महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2026 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा दिनांक 15 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धतीने ऑफलाईन ओएमआर आधारित घेण्यात येणार आहे. राईट, हे काय डेट आहे आपली कशाची, याची प्री एक्झामची. क्लिअर आहे. तसेच सदर शुद्धीपत्रान्वये जाहिरातीला अनुसरून अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक किती करण्यात आला होता बघा, 31 जुलै. पहिलेच एक्सटेंड केलं होतं 31 जुलै 2026 पर्यंत आपल्याला डेट देण्यात आली होती. आणि आता त्याच्यामध्ये बदल करण्यात आला. बदल करून काय अंतिम डेट दिली ते आपण बघूच. तत्पूर्वी एक नवीन पद ऍड झाली आणि जाहिरात आता आपली किती 3088 पद आहेत. राईट, ऍड झालेली. आणि एक्सटेंडेड डेट आता कधी गेलेली आहे आपली, तर 5 ऑगस्ट 2026 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. त्यामुळे आज 22 तारीख आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे डॉक्युमेंट राहिलेले आहेत डॉक्युमेंट काढून घ्या. राईट, आणखीन आपल्याला कालावधी मिळाला, बरेच दिवस आणखीन अप्लाय करायला आपल्याला आहेत. त्यामुळे आपले डॉक्युमेंट सहज निघून जाऊ शकतात. कास्ट मधून अप्लाय करा, तुमच्या ज्या कास्ट आहेत त्यानुसार, कारण ऍडिशनल सीट जर तुम्हाला मिळत असतील, सर्टिफिकेट काढले नसतील तर आता ते काढण्यासाठी सफिशियंट टाइम आहे. त्यामुळे अति घाई करण्याची ही गरज नाही. 5 ऑगस्ट पर्यंत आता आपल्याला एक्सटेंडेड डेट मिळणार आहे ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी. आता सदर शुद्धीपत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026 मधून एकूण किती 5707 पद भरण्यात येत आहे. किती 5707 पद. आपली काय आहे तर आपली आहे 461 पद. राईट, आता या 461 पदासाठीची आपली फाईट आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे 100% द्या बिनधास्तपणे. क्लिअर, चांगली प्रिपरेशन करा. इग्नाइटच्या बॅचेस आहे, त्या बॅचेसचा नक्की लाभ घ्या. स्टडी मटेरियल लागत असेल ते स्टडी मटेरियल सुद्धा अवेलेबल आहे. व्हिडिओला हाईप करा, तुमच्या मित्रांपर्यंत ती न्यूज जाऊ द्या. राईट, जेणेकरून काही लोक बिना डॉक्युमेंटचे जर फॉर्म फिलअप करत असतील सर्वांना कळेल की आहे थोडासा कालावधी आपल्याकडे. राईट, हे आपलं पीवायक्यूचं बुक आहे. त्याचसोबत आपल्या ह्या मेन्सच्या नोट्स आहेत, प्रीच्या नोट्स सर्व तुम्हाला अवेलेबल आहेत. प्री मेन्स सर्व नोट्स मिळून जातील. इग्नाइटच्या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली, ती लिंक थ्रू ऍप डाउनलोड करा. आणि ही बॅच आरंभ 3.0 ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे गायडन्सची गरज आहे, प्रिपरेशन करायचंय आणि यावर्षी आरटीओ एमईआय बनायचंच आहे, त्यांनी नक्की ही बॅच जॉईन करून घ्या. तुर्तास मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.